कालभैरवाची पालखी हा पौष महिना आहे, ज्याला पौष पौर्णिमा म्हणतात. या पौर्णिमेला इथे श्रीवर्धनमध्ये कालभैरवाच्या मंदिरामध्ये फार पूर्वापासून, की जे माझ्या काही पिढ्या आधीपासून प्रथा आहे, की देव पारधीला नेणं. देव पारधीला नेणं म्हणजे काय, की देव शिकारीला घेऊन जायचं. ही पालखी घेऊन जाताना काही देवाचे मानकरी आहेत, प्रथेनुसार ते पूजा अर्चा करतात, देवाला नैवेद्य अर्पण करतात. तिथून जी पालखी निघते, की जिथे पालखी घेऊन जायचं आहे ते डोंगरावर जावं लागतं. तिथे गेल्यानंतर देवाची खूण म्हणून एक पीस काठीला बांधून तिथे एक झाड आहे, त्या झाडावर ठेवला जातो आणि हा पीस तिथे महिनाभर असतो. हे एवढं कार्यक्रम झालं की पालखी पुन्हा परत मंदिरामध्ये येते. नमस्कार, माझं नाव प्रसाद जोशी, मूळ गाव श्रीवर्धन आहे माझं. तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की साधारण आमची ही अंदाजे 5वी किंवा 6वी पिढी आहे. मानाने आमच्याकडे हा देव उतरतो, आम्ही त्याला म्हणतो देव आले. म्हणजे काय, तर काळभैरवाची पालखी आहे. त्याचा मुखवटा सुंदरशा एका देव्हाऱ्यासारख्या पालखीमध्ये सजवून आणि देवापासून वेगवेगळ्या ठिकाणी जात जात काही मोजकी मानाची ठिकाणं आहेत, म्हणजे घरं आहेत. त्याच्यामध्ये देवाच्या कृपेने आमचंही घर एक मानाचं घर मानलं जातं. थोडंसं जर का इतिहासात डोकावून पाहायचं झालं तर असं लक्षात येतं की पेशव्यांनी आम्हाला हा मान दिला. बहुतेक आम्ही त्यांचं काही विशेष काम केलं असेल. आमची जोशी ही पदवीसुद्धा बहुतेक त्याच्यामुळेच आमच्याकडे आली आणि तेव्हापासून देवाची पालखी पारधीला जाताना आमच्या घरी येते. हां ठेव कुठे पैशांवर हो चालेल ठेव ठेव सगळं.